यशपंतचा सामना चालू करायचा आहे. ओमसाई इलेव्हन संघाकडून P1चं पहिलं षटक हाताळत असताना गोलंदाजी मार्कवरती असेल धीरज. शौर्य इलेव्हन संघाकडून ऑन स्ट्राईक असेल अशोक. कालच्या दिवसात सुंदर कामगिरी पाहायला मिळाली अशोक याची. आकुडे टप्प्याचा चेंडू बॅट ला ब्रश होऊन बॉल सरळ निघून जातोय. लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर हा येतोय. पहिल्या चेंडूवरती कणकणीत दणदणीत चौकार. धावफलकाचा या ठिकाणी श्री गणेश होत असताना थँक्यू डीजे. पहिल्या चेंडूवरती धीरज यांच्यावरती आक्रमण करत असताना फलंदाज अशोक. अतिशय सुंदर लाईन या ठिकाणी बॉडीवरती जाऊन आदळल्यानंतर छोट्या स्वरूपात एक धाव या ठिकाणी धावफलकावरती जोडली जाते. आता मात्र स्ट्राईक एंडवरचा खेळाडू स्ट्राईक एंडवरती पाहूयात कुठपर्यंत कामगिरी. कुठ टप्प्याचा चेंडू शपल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न. या ठिकाणी लाईन चेक केली जाईल. पंचांचे दोन्ही हात समांतर. अतिरिक्त धावेनं धावफलक जाऊन पोचतोय. आता मात्र 6 या आकड्यावर. तर मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू चेंडू खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. एका धावेवरती समाधान मानावं लागेल शौर्य इलेव्हन संघाच्या फलंदाजांना. धावफलक एक धावेने पुढे सरकत असताना धावफलकावरती धावा जोडल्या जात आहेत त्या 7. स्लोवर पद्धतीचा चेंडू. टप्पा खाल्ल्यानंतर चेंडू उसळी घेतोय आणि विसावा घेतोय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. हा येतोय डॉट बॉल. अतिशय सुंदर कमबॅक या ठिकाणी पाहायला मिळेल. पहिल्या चेंडूवरती चौकार लगावल्यानंतर पुन्हा एकदा यस बॅटची लिडिंग एज आउटसाइड एज बॅटची लागते आणि अतिशय सुंदर विकेट किपिंग पाहायला मिळते सुरेश यांची. कुठल्याही प्रकारची चुकी नाही आहे. थँक्यू डीजे. अशोक यांची जागा आता मात्र भरून काढतोय. तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाज पप्पू. खोलवर टप्प्याचा चेंडू चेंडू खोदून काढलाय. चेंडू रवाना होतोय. काऊ कॉर्नर फिल्डरच्या डोक्यावरून फिल्डरच्या मस्तकावरती दस्तक देत असताना हा येतोय पप्पू यांच्या बॅट मधून खणखणीत षटकार. धावफलक जाऊन पोहोचतोय तब्बल 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 13 या आकड्यावर. सांघिक कोट्यातील दुसरं षटक वैयक्तिक कोट्यातील पहिले षटक. बॉलिंग मार्गवरती असेल सुरेश. अकुड टप्प्याचा चेंडू आडव्या बॅटनं खेळून काढलाय. चेंडू थांबणार नाही. चेंडू जातोय साईडच्या दिशेला. 1 बाउन्स 2 बाउन्स सीमा पार चौकार.
पुन्हा एकदा आकुडे टप्प्याचा चेंडू. आता मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण तैनात. खराब क्षेत्ररक्षण या ठिकाणी. चेंडू थांबणार नाही. चेंडू जातोय वन बाउंस सीमा पार. हा येतोय चौकार. बॅक टू बॅक दुसऱ्या चेंडूवरती दुसरा चौकार लगावत असताना या ठिकाणी फलंदाज किरण. धावफलक जाऊन पोचतोय 21 या आकड्यावर. पुन्हा एकदा चेंडू. आता मात्र हवे. क्षेत्ररक्षण तैनात. क्षेत्ररक्षक यश या ठिकाणी आगमन होत आहे. संतोष बालेराव आणि त्यांच्या समवेत असतील काशीनाथजी पुंजारा. दोन्ही मान्यवरांना विनंती असेल धावचीच्या स्वरूपात फलंदाज होतोय बाद. पप्पूला परतावं लागेल माघारी. पुन्हा एकदा सुरेश सज्ज. फुल टॉस चेंडू. हलक्या हाताना चेंडू खेळून काय. खराब पैकी बॅकअप या ठिकाणी सुंदर पाहायला मिळते. 22 यांचं अतिशय सुंदर या ठिकाणी कामगिरी. छोटा पॅक बडा धमाका. 2 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. आता मात्र बॅटची लिडिंग एज. स्वतः विकेट किपर झेलच्या खाली पोचला होता, परंतु या ठिकाणी धावचीच्या स्वरूपात फलंदाज होतोय बाद. कुमारला परतावं लागेल माघारी. धावफलक जाऊन पोहोचा. आता मात्र 25 या आकड्यावर. मात्र सुंदर या ठिकाणी चेंडू हाताळत असताना दुसऱ्या षटकाची होती समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचतोय 25 या आकड्यावर. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 25 धावा. अजूनही 6 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये शिल्लक. ओम साई 11 संघाकडून आता मात्र गोलंदाजीची धुर सांभाळत असताना गोलंदाजी मार्कवरती वैभव. शेवटचं षटक. स्लॉग षटक. हाणामारीचं षटक. पुढे टप्प्याचा चेंडू. यस. बॅटची लिडिंग एज. फलंदाज होतोय बाद. सलामीचा फलंदाज किरणला आता मात्र परतावं लागेल माघारी. पहिल्या चेंडूवरती आपल्या गोलंदाजीवर यश प्राप्त करत असताना गोलंदाज वैभव. अतिशय सुंदर सुरुवात पाहायला मिळाली.
धावफलक स्थिरावलेल्या अवस्थेत 25 या आकड्यावर. आता मात्र सुंदर या ठिकाणी चेंडू खेळून काढलाय कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होतोय फंबल. 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावेचा या ठिकाणी प्रयत्न होत असताना अत्यंत लेझी थ्रो पाहायला मिळाला. तोपर्यंत 3 धावा या ठिकाणी पूर्ण. धावफलक जाऊन पोहोचताय आता मात्र 28 या आकड्यावर. शेवटच्या षटकातील अजूनही काही चेंडू शिल्लक असतील. अकुट टप्प्याचा चेंडू हलक्या हाताने चेंडू ढकलून दिलाय मिड ऑफच्या दिशेला. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं त्या ठिकाणी गजानन यांचं. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. आता मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू. बॅटचा आणि बॉलचा कुठल्याही प्रकारचा संपर्क होताना दिसत नाहीये. हाय तो डॉट बॉल. खोलवर टप्प्याचा चेंडू. चेंडू खोदून काढलाय. खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. एका धावेचं रूपांतर 2 धावांमध्ये या ठिकाणी. त्यानंतर तिसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना फलंदाज होतोय बाद. 2 धावा आणि 1 गडी बाद होत असताना या ठिकाणी धावफलक जाऊन पोहोचतय 31 या आकड्यावर. मात्र आडव्या बॅटने खेळायचा होता. खराब विकेट किपिंग. या बाईच्या स्वरूपात धावा जोडल्या जात आहेत धावफलकावरती. सौकार्याच्या सान या इनिंगची होती समाप्ती. धावफलक जाऊन पोहोचतय 35 या आकड्यावर. 36 धावांचं या ठिकाणी आव्हान ठेवलेलं आहे ओम साई 11 संघापुढं. या पुढील होणारा सामना भाविका 11 विपक्ष. भाविका 11 विपक्ष जीत 11. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल आपण टॉस का बॉक्स कक्षामध्ये नाणेफेक करण्यासाठी उपस्थित राहायचंय. भाविका 11 विपक्ष जीत 11. या इनिंग ब्रेक मध्ये आपल्याला टॉस कव्हर करून घ्यायचा आहे.